आपल्याला नेहमी असं वाटतं, की आपलं दुःख, आपली समस्या, आपली वेदना हीच सर्वात मोठी आहे. आणि खरं सांगायचं झालं तर हे पूर्णपणे चुकीचंही नाही. कारण आपण जे अनुभवतो ते आपल्यासाठी खऱ्या अर्थाने वास्तव असतं. आणि इथंच एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे की खरंच आपण कधी थांबून दुसऱ्याच्या वेदनेकडे पाहिलंय का? आपण अनेकदा म्हणतो, की तुला माझी परिस्थिती समजणार नाही. आणि कदाचित ते खरंही आहे. कारण प्रत्येकाची लढाई ही वेगळी असते. पण याचा अर्थ असा नाही, की समोरच्याच्या वेदना ह्या कमी आहेत. कधी-कधी जो माणूस तुम्हाला सॉरी म्हणत असतो, तोच माणूस आतून जास्त तुटलेला असतो. तो स्वतःच्या जखमा लपवून तुमच्यासाठी उभा असतो. आपण सगळे आपल्या आपल्या लढाया लढतोय. काही दिसतात, काही अजिबातच दिसत नाही. आणि म्हणूनच जेव्हा पुढच्या वेळेस तुम्हाला असं वाटेल, की माझं दुःख सर्वात मोठं आहे, तेव्हा एक क्षण थांबा आणि स्वतःला विचारा, की समोरचा माणूस काय अनुभवत असेल. थोडी सहानुभूती, थोडी समजूत आणि थोडं ऐकून घेणं इतकंच कधी-कधी पुरेसं असतं समोरच्याच्या आयुष्यात बदल घडवण्यासाठी. तुम्ही ती गोष्ट ऐकली असेल ना, की रस्त्यावरती एक अंक काढलेला असतो, तेव्हा तिथं 2 व्यक्ती येतात आणि त्या अंकाला धरून भांडत बसतात. एक व्यक्ती म्हणतो, की हे 6 आहे आणि दुसरा व्यक्ती म्हणतो हे 9 आहे आणि हे दोघं असेच शेवटपर्यंत भांडत राहतात. पण त्या दोघांपैकी कोणीच असा विचार करत नाही, की आपण आपल्या बाजूनेच फक्त न पाहता समोरच्याच्या बाजूकडेही जावे आणि त्याच्या बाजूने सुद्धा त्या अंकाकडे पाहावे. तसं जर झालं, तर 99% प्रॉब्लेम तिथंच सॉल्व्ह होते. पण आज कोणीच असे करत नाही आणि यामुळे नात्यांमध्ये दुरावे हे वाढत जातात. कारण आपण प्रत्येक समस्येकडे फक्त स्वतःच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने पाहतो आणि लगेच जज करायला सुरुवात करतो. पण असे न करता आपण प्रत्येक समस्येकडे समोरच्याच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने सुद्धा पाहणे खूप गरजेचे असते. लक्षात ठेवा, आपण सगळे वेदना अनुभवतो, पण आपण एकमेकांसाठी आधारही होऊ शकतो. कारण कदाचित एखाद्याला तुमच्या एका शब्दाची, एका स्मिताची किंवा फक्त शांतपणे ऐकून घेण्याची गरज असू शकते. आपण नेहमी मोठ्या गोष्टींचा विचार करतो, पण छोट्या-छोट्या कृतीच खरं तर मनाला स्पर्श करतात. एखाद्याला मी तुझ्यासोबत आहे असं सांगणं ही सुद्धा एक मोठी ताकद असते. कधी-कधी उत्तर देणं गरजेचं नसतं, फक्त समजून घेणं पुरेसं असतं. आपण जर थोडं जास्त ऐकलं, थोडं कमी न्याय केलं, तर नात्यांमध्ये ऊब वाढेल. कारण प्रत्येक हसऱ्या चेहऱ्यामागे एक न सांगितलेली कहाणी असते आणि त्या कहाणीला फक्त कोणीतरी समजून घेणारा हवा असतो. म्हणूनच स्वतःच्या वेदनेसोबत इतरांच्या भावनांनाही जागा द्या. कारण शेवटी आपण सगळी माणसं आहोत आणि माणुसकीच आपल्याला जोडून ठेवते.